जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणती कंपनी ही ASI परफॉर्मन्स स्टँडर्डने प्रमाणित करण्यात आलेली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बाल्को ही कंपनी ASI परफॉर्मन्स स्टँडर्डने प्रमाणित करण्यात आलेली पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. या बाल्कोचा फुल फॉर्म काय आहे? तर भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड असा या बाल्कोचा फुल फॉर्म असून ही बाल्को कंपनी वेदांताचा हिस्सा आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशित बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंग 2024 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावलं आहे? तर आता या रँकिंगमध्ये सिंगापूर या देशाने प्रथम स्थान पटकावून सिंगापूर हे व्यवसाय करण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण ठरलेलं आहे. ही रँकिंग तयार करण्यासाठी 11 श्रेणीमधील 91 प्रमुख निर्देशांकावर 82 देशांचे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सिंगापूरला 8.56 गुणासह प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. सिंगापूर नंतर दुसऱ्या क्रमांकावर 8.41 गुणासह डेन्मार्क आहे. तिसऱ्यावर 8.40 गुणासह USA, चौथ्यावर 8.35 गुणासह जर्मनी, तर पाचव्या क्रमांकावर 8.33 गुणासह स्वित्झर्लंड हा देश आहे. बरं, आपला भारत यामध्ये कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत यामध्ये 51व्या क्रमांकावर आहे व भारताला यामध्ये 1.08 गुण देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण रँकिंग प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये भारताचं स्थान किती आहे हे आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, अलीकडेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 प्रकाशित करण्यात आला होता. त्यामध्ये भारत 126व्या स्थानी आहे. THL ग्लोबल कनेक्टनेस रिपोर्ट 2024 मध्ये 62वा, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42वा, सायबर क्राईम अहवालामध्ये 80वा, हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये जानेवारी महिन्यात 80वा, तर फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित रिपोर्टमध्ये भारत 85व्या स्थानी आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 मध्ये 6व्या क्रमांकावर बँगलोर हे शहर आहे. जागतिक बँक लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट 2023 मध्ये भारत 38व्या स्थानी आहे. तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये भारत 93व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी सचिवालयाच्या 8व्या कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी सचिवालयाच्या 8व्या कार्यकारी सचिव म्हणून ॲस्ट्रिड स्कॉमेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे हे 5 जून 1992 रोजी रिओ दी जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले होते व याची अंमलबजावणी 29 डिसेंबर 1993 पासून सुरू झाली आहे. बरं, या कन्व्हेन्शनची 3 मुख्य उद्दिष्टे काय आहेत? तर जैविक विविधतेचे संरक्षण, त्याच्या घटकांचा शाश्वत वापर व आनुवांशिक संसाधनापासून उद्भवणाऱ्या फायद्यांची न्याय्य वाटणी ही 3 उद्दिष्टे ही या कन्व्हेन्शनची आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. पॅन्टोमॅथ ग्रुपच्या रिकॅप 2024 क्रिस्टल गेज 2025 अहवालानुसार $4.5 ट्रिलियन बाजार भांडवलासह जागतिक भांडवल बाजारात भारत कितव्या स्थानी आहे? तर जागतिक भांडवल बाजारात भारत हा 5व्या क्रमांकावर आहे. बरं, यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर US हा $44.7 ट्रिलियन सह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर $9.8 ट्रिलियन सह चीन, $6 ट्रिलियन सह जपान, $4.8 ट्रिलियन सह हाँगकाँग, तर $4.5 ट्रिलियन सह आपला भारत यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. याबरोबरच या अहवालात भारतीय भांडवल बाजार 2030 पर्यंत $10 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? 1 एप्रिल रोजी कोडाईकनाल वेधशाळेच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? तर आता 1 एप्रिल रोजी कोडाईकनाल वेधशाळेच्या स्थापनेला 125 वर्षे पूर्ण झालेली आहेत. मित्रांनो, जी कोडाईकनाल वेधशाळा आहे ही एक सौर वेधशाळा असून याची स्थापना 1 एप्रिल 1899 मध्ये करण्यात आली होती व आता याच्या स्थापनेला 125 वर्षे पूर्ण झालेली आहेत. बरं, ही सौर वेधशाळा कोणाच्या मालकीची आहे? तर ही सौर वेधशाळा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या मालकीची आहे. आणि वेधशाळा कोणत्या राज्यात स्थित आहे? तर तामिळनाडू राज्यातील पलानी टेकड्यावर ही वेधशाळा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5वा, अलीकडेच कोणत्या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत संयुक्त नौदल सराव केला आहे? तर नुकताच आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसोबत फिलिपिन्स या देशाने संयुक्त नौदल सराव केलेला आहे. हा जो सराव आहे हा 7 एप्रिल रोजी पार पडला असून याचं आयोजन विवादित दक्षिण चीन समुद्रामध्ये करण्यात आलं होतं. बरं, या सरावाचा उद्देश काय होता? तर चीनच्या प्रादेशिक प्रभावादरम्यान लष्करी सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची जागतिक बँक गटाच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता राकेश मोहन यांची जागतिक बँक गटाच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण असतील? तर निकोलस स्टर्न हे या आर्थिक सल्लागार पॅनलचे अध्यक्ष असणार आहेत. राकेश मोहन यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. सध्या ते नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सोशल अँड इकॉनॉमिक्स प्रोग्रेसचे अध्यक्ष एमिरेट्स आहेत. याआधी त्यांनी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून देखील कार्य केलं होतं. तसेच 2001 ते 2002 पर्यंत ते भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार देखील होते आणि त्यांनी IMFचे कार्यकारी संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. मित्रांनो, याबरोबरच अजून एक नियुक्ती नोट करून घ्या. अलीकडेच आता जयश्री दास वर्मा यांची फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या 41व्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 7. DRDOने 3 एप्रिल रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? मित्रांनो, असे प्रश्न एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येत आहेत. त्यासाठी आता डेटसह कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली हे दोन्ही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर लक्षात ठेवा, 3 एप्रिल रोजी अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. ही जी चाचणी आहे ही चाचणी ओडिशाच्या APJ अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली आहे. मित्रांनो, हे जे अग्निप्राईम क्षेपणास्त्र आहे हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून याची मारक-क्षमता 1200 ते 2000 किलोमीटर इतकी आहे आणि याची अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता किती आहे? तर 1500 ते 3000 किलो पर्यंत वारहेड हे क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतं. या क्षेपणास्त्राचे वजन हे 11000 किलो इतके आहे. प्रश्न क्रमांक 8. दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये किती सेकंदासाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखून ठेवण्यास यश मिळवले आहे? तर आता दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदासाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखून ठेवण्याचा नवीन विक्रम केलेला आहे. हे जे 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान आहे हे सूर्याच्या गाभ्यापेक्षा 7 पट अधिक आहे. याआधी 2021 मध्ये या शास्त्रज्ञांनी 30 सेकंदासाठी हे तापमान राखून ठेवण्याचा विक्रम केला होता व आता आपलाच विक्रम मोडत 48 सेकंदासाठी हे तापमान राखून ठेवण्यास या शास्त्रज्ञांनी यश मिळवलेलं आहे. मित्रांनो, दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी एक के-स्टार उपकरण तयार केलं असून यामध्ये तापमान न्यूक्लिअर फ्युजन प्रयोगादरम्यान तयार करण्यात आलं होतं. आता हे न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय? तर यामध्ये 2 हलके अणुकेंद्रके एकत्र येऊन जड अणू बनवतात. जसं सूर्यामध्ये 2 हायड्रोजन अणू एकत्र येत एक हेलियम अणू बनवतात, यालाच न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतात व यामधून प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडली जाते. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. तर 2024च्या जागतिक आरोग्य दिनाची थीम काय होती? तर आता 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो व यावेळेस या दिवसाची थीम माय हेल्थ माय राईट अशी होती. बरं, हा जो जागतिक आरोग्य दिन आहे हा 7 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर 7 एप्रिल 1948 रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे याचं मुख्यालय स्थित आहे. 6 एप्रिल रोजी सुद्धा एक दिवस साजरा केला जातो आणि तो कोणता? तर इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट फॉर डेव्हलपमेंट अँड पीस हा 6 एप्रिल रोजी साजरा केला जातो व यावेळेस या दिवसाची थीम काय होती? तर स्पोर्ट फॉर द प्रमोशन ऑफ पीसफुल अँड इन्क्लुझिव्ह सोसायटी अशी यावेळेस या दिवसाची थीम होती व हा जो दिवस आहे हा प्रथम 2014 मध्ये साजरा करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नागरिकांना त्यांच्या आरोग्य योजनेच्या नोंदी सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप लॉन्च केले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.